प्राचीन वारसा असलेले शहर म्हणून पुण्याला आजही ओळखले जाते. असंच एक प्राचीन मंदिर म्हणजेच ओंकारेश्वर मंदिर हे आपल्याला मुठा नदीच्या काठावर वसलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ओंकारेश्वर मंदिराच्या स्थापनेची खूप रंजक कथा आपल्याला इथे इतिहासात पाहायला भेटते. शिवराम भट्ट हे साधू पुरुष त्या काळामध्ये ध्यान साधनेसाठी एक शांत जागा शोधत होते आणि त्यांना ती जागा भेटली. ती म्हणजे आजचे गणेश मंदिर असलेले गणेश खिंड. तिथे असलेले हे गणेशाचे मंदिर हे पूर्ण भग्न अवस्थेत होते, पण शिवराम भट्ट यांनी त्याची डागडुजी केली आणि तिथेच ध्यान धारण्यासाठी बसू लागले. कालांतराने तिथे लोकांची वर्दळ वाढली आणि तिथे भासू लागलं ते म्हणजे पाण्याची सोय. तिथे पाण्याची सोय नसल्यामुळे शिवराम भट्ट यांनी तेथे शेजारी असलेल्या एक विहीर जी बुजलेली होती त्याचा उपसा करण्याचा निर्णय घेतला. तर मंदिराच्या आतमध्ये येतच आपल्याला इथं हनुमानाचं आणि शनी देवाचं इथं मंदिर लागतं. खूप छान असं मंदिर पाहू शकता हनुमानरायाचं. आणि इकडलं पाहिलं शनिदेवाचं पण इथं आपल्याला छानसं इथं मंदिर पाहायला भेटतं. खूप सुंदर. शिवराम भट्ट यांना विहिरीचा उपसा करत असताना तिथे सोन्याच्या मोहरा भरलेले खूप मोठे धन हे सापडले. जमिनीमधून निघलेले धन हे त्या काळामध्ये सरकारचेच असायचे. हे आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचे भले मोठे महाद्वार म्हणजेच नगरखाना. इथलं तुम्ही पाहू शकता. हे खूप छान असं स्ट्रक्चर किती छान अजूनही सुस्थितीमध्ये आहे. शिवराम भट्टांनी ते सापडलेले धन हे पेशव्यांच्या स्वाधीन केले, पण पेशव्यांनी त्यांच्यावर खुश होऊन त्यांनाच उलट विचारले की हे जे धन सापडले आहे त्याचा उपयोग कशासाठी करावा हे तुम्ही सुचवावे. नगरखान्यामधून आपण आतमध्ये जाताच आपल्याला भला मोठा नंदी हा इथे स्थापन झालेला दिसतो. शिवराम भट्टांनी त्या धनाचा वापर एक मोठे शिवालय बांधण्यासाठी करावा असे पेशव्यांना सूचित केले. आणि इथूनच सुरुवात झाली ती ह्या मंदिराच्या बांधकामाची. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात येताच आपल्याला पाहायला भेटते ती भगवान शंकराची पिंड. इथे आपल्याला हिंदू संस्कृतीच्या कलेचं खूप छान असं दर्शन होतं. मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाच्या वरती आपल्याला पाहायला भेटतं की दोन्ही साईडला दोन कमळाची फुलाचं शिल्प, त्याच्या शेजारी कणिसाचं शिल्प,
त्याच्या शेजारी जय आणि विजय जे द्वारपाल आहेत त्यांचं चित्र आणि मधोमधी गणपती बाप्पाचं सुंदर असं शिल्प आपल्याला पाहायला भेटतं. मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या साईडला गणपती बाप्पाचं मूर्ती आणि उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. त्या काळामध्ये शिवराम भट्ट यांनी ह्या मंदिराची बांधणी करण्यासाठी विजापूरहून कामगार हे बोलवले होते. त्याच्यामुळे आपणास इथे ह्या मंदिराची शैली ही आपल्याला हिंदू आणि मुस्लिम याच्या एकंदरीत स्ट्रक्चरने पाहायला भेटते. त्या काळामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अतिरुद्राचा होम इथे केला जायचा आणि त्यासाठी पेशव्यांकडून 1000 रुपये हे 110 ब्राह्मणांना 11 दिवस चालणाऱ्या होमला दिले जायचे. आजही महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या भागातून शंकराचा तांडव करण्यासाठी हे नृत्य करणारे कलाकार हे येत असतात. त्रिपार पौर्णिमेलाही इथे त्रिपारसुराच्या 3 मुलांचा पुतळे हे उभारले जातात आणि त्यांचं दहन हे शंकराच्या मार्फत हे इथे केलं जातं. तुम्हाला हे ओंकारेश्वरचं मंदिर कसं वाटलं आणि ह्याची पूर्ण माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमार्फत दिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.